पहिले मोबाईल नाही होतात, म्हातारा बाबा सांगतील. पहिले मोबाईल नाही होतात ना, मौतना निरोप सांगायला स्पेशल माणूस जाय. बरोबर आहे ना. पण तो मौतना निरोप सांगणारा माणूस सुद्धा हुशार पाहिजे बरं. हुशार माणूसलेच दाडेत. आणि बाकी बाकी 150 आहेत ना, पुरा ऐकतं नेत फशी जातात. बहिणी तुमले बी सांगत बरं का. एक सुनबाई सासू मर जायला होती, बाजूने आत्याले म्हणे, चुलत सासूले म्हणे, आत्या म्हणे काय मला पुरणनी पोळी शिकाय द्या म्हणे. पुरणनी पोळी कसं बनवतोस पुरी. काही नाही बाई सोपं आहे म्हणे. म्हणे कसं आत्या. काही नाही म्हणे उडीद अशी झाली हो. हा म्हणजे तुम्ही जागी शेत हरभरा दायशी झाली हो. तू जर गहू पुऱ्या करणं होती आपलं गुळ न पुरण करणं होती, गुळ टाकानं साखर नाही करणं होती, साखर टाकाने म्हणे. मग पुरण करल्यावा ना, गहू न पीठ मळी ल्यावा ना, कितला पिठले कितला कणिकले कितलं मीठ लागस नमक लागस तो अंदाज बिंदाज बरं सांग दिना. असं पीठ मळी ल्यावा ना, गहू न पुरण असं करल्यावा ना, आणि पुऱ्या टाकाल बसणे का, पुऱ्या टाकाल बसणे का, पुऱ्या कशा टाकाने बहीण बस बस आत्या मला बाकी बट माहिती शे म्हणे. आगाऊपणा करती ना. मग तो 150पणा नडस. पहाटे उठणी बिचारी माऊली, दाय बिशी झाली नी, पीठ बी मडिली ना, पण पुरण मध नाही भरा ना का वरतेन भरा ना, तेच ऐकणे दुपार लगून पुऱ्या करत बसणे. आणि 150 फस तसंच. बरोबर आहे ना. म्हणे आजी मरणी, मन चुलत काकाला सांगा म्हणे, देख रे तून काकू मरी गई, दाखली पोरलेलं ये म्हणे म्हातारीने, म्हणजे तुम्ही चुलत बहिणीला ये भो. मौतना निरोप सांगणारा हुशार पाहिजे, यावर सांगण्याशी बरं माले. मन चुलत काकाला दाड मैतना निरोप सांगाले, मन आत्याला लेवाले म्हणे, देख अण्णा ती पोरणा गायरा जीवत मायमा तिला जरा समजाडीन सांगजो बरं. पोर टेन्शन लिहिली हायटेकिन मर जाई, पोरले झटका येतील नेमन सांगजो. आणि पहिला निरोप सांगणारा असा सांगेत ना, पोरले डायरेक्ट सांगेत नाही तून माय मरी गे का बाप मरी गे असं नाही सांगेत. ताई तयारी करते बहीण, खा बर बहीण काकान तब्येत जास्त खराब होई झाले, काका तुम्ही वाट दे किराणात मन अंडेले देखाने इच्छा आहे, तू चालते असं करीन लयत मरेलोर सुद्धा. बरोबर आहे ना. तवय जीवाडा बी होता बा. आता चालू लोक ठोकाईन मर जातस. हा पहिले जर आता बी काही काही खेळ असमा शेबा चाल, जर मैत वहिनी ते भाऊ बनती मान प्रत्येक घरेच महिने एक जण निघतात, 2-2 3-3 गाड्या निघतीस नाही का प्रेत यात्रावर. आणि काय काय गावेस माहितली बेकारी विजा असे या प्रेत यात्रावर तुम्ही फिरी येतं तर विचारतास तू कोण जायला होती बाई, मन बाप मरी असं आहे का, हो म्हणा बाप रे. काय काय गाव्यास माझी बी सुरुवात शे मग. बरोबर आहे ना. हा आता या भाऊ सांग म्हणे, अण्णा जरा समजाडीन सांगतो म्हणे. काय समजाडू नका मी बरोबर सांगतो म्हणे, मी काय येडा दिकच का तुमले. हाव भाऊ घ्या म्हणे सखूबाई म्हणे, काय काय राहणार कथा होणार काय बहीण म्हणे, बैली लेवायला होतो म्हणे, खेताल बैली लेवाले येले बहीणनी. बाईस ना स्वभाव असारास माहेर न कुत्र दिकणं तरी मायले आनंद वसाव. ते चुलत भाऊ होता. मन आत्याने स्वयंपाक लाई दिना, मस्त पिठलं पोया तवय ना, पाहून चार बी तसा होता. पिठलं पोया नाही ते खिचडीन तय. हो खिचडी सांगे का मला मोदीना उपकारच मानावा वाटतच बुवा. इथला उपकार मानू ना मी, ती मोदी साहेब जर समोरून आता मी पाय धुईन पाणी पिलीसू. कारण पहिले खिचडी जर राय पाहुणचार करीत खिचडी ना, पाहुणचार राय जुना म्हातारा असले विचारा घर माना कोणीतरी एक माणूसले जेवणले बसाडेल, कारण बटासले खावायला भेटेन इथली खिचडी नाही भेटे. बरोबर आहे ना. कोणीतरी पाहुणास ना संगे एकच जण जेवणले बसे. हो खिचडी खावायला भेटे नाही. आता अशी परिस्थिती वेगळी खिचडीनी. आमना दोंडायचा माझा एक गरीब माणूस आहे, त्यान पोरगीनं लग्न जमणं, तो मनजोडी कुडा पाकार राहता म्हणे. रविकिरण बाबा म्हणता काय पूर्ण जमी घेऊ म्हणे. म्हणतं मग पैसाशनी फजिती वैरायनी साखरपुडा जोडी घ्या म्हणतं. जुवान टेन्शन लिहू नको म्हणे. का बरं साखरपुडा जोडी येईल म्हणे. हा म्हणतं साखरपुडा मग जिथला तांदूळ लागणार तर तिथला मना पाणी लई जायचो म्हणता. तो गरीब माणूस जो रुपया जो गोया करता तो माल काय सांगे माहितीये का, तांदूळच ना सोडीशनी बोलावं म्हणे महाराज. म्हणतं का ब म्हणे पूर्ण साखरपुडा नाही लगीन करीने बी 3 क्विंटल न गिराईक दगजात एक नाहीत म्हणे. माले सकच लाई दे ना, मला काही सुधरू दे नाही तो. हा हो मोदी साहेबच ना उपकारच आहे ना आपल्यावर. खरं आहे का नाही. हो मा बाप तांदूळ खिचडीने इथला उपकार कर टाका, त्या तांदूळच ना इथला उपकार होई घ्या. या पोरे घर बी खिचडीच खातात, शाळामा बी खिचडीच खातात. हो आता माझ्या आत्यानं भाऊ चुलत भाऊ बघितल्याच्या नंतर मस्त स्वयंपाक करा, जेवण बिवण करली ना. हा भाऊ तरी सांगत नाही मी कसांसाठी येईल असं. यान जेवण करली ना म्हणून आत्यान दारमा निम्न जाड होता असं. यान खाट टाकली नाही, खाट टाकीन झोपिली ना. हा 4:45 वाजायला उठ ना म्हणे सखूबाई
मालची आठी दे म्हणे. मनात त्यांची आठी दिनी यांची पिलीने म्हणे गरमा शर्ट टांगेले ते शर्ट काढते बहीण म्हणे. शर्ट अंगमा टाकली ना आणि मग सांगा सखूबाई चाल म्हणे तयारी कर म्हणे. का बरं तू ते बैली लेवालेला होता नव बहीण मग तू तयारी कर चाल म्हणे. वय न काय काकू जात राहिनी म्हणे. ऐक वय सांगशी काय झोपिली ना तू ओ बानट सुरूत ना तुला निरोप कवय सांगू आई बी अक्कल नाही. असा गणच उलगेल वावरे राहतच त्यासले सुधरत नाही कवय काय सांगू असं. हा बराचले सुधरत नाही. आणि तुमले सांगू का मी लोकेश नाही सांगत मी मना घरमानच सांगत. आखू एक होता म्हणा एक काका चुलत काका त्याले गावना बाजूमा वैंदाना बाजूमा खर्द तटे लेवाल दाड म्हणे चुलत आत त्याले जाहीर म्हणे लय बाई लय म्हणे. आहो बा उंड आहे ना दिन होता ते वैंदानांकडे तुम्ही तिकडे नातेवाईकचकडे जायला होते देखील होई नदीशे आणि उन्हाळा ना दिवस यानी ना पिप्पय खाले झोपिली ना नदी मा पाणी चालू तो पाणी मत पाहिलं मारदिनात मस्त झोपिली ना यानी. आणि बरोबर 4 वाजाल घरू ना बटा म्हातारा विचारेल काय रे मास्तर बहीणले लयनाने इरायनी ना बहीणनी वाट देखा देखा मग 3नी प्रेत यात्रा 6 वाजी घ्या का रे दूर दूर ना पाहुणा घेत आहे पोर आज ऊन नाही. खरं सांगू का म्हणे मी झाड काल झोपिली तर म्हणे अरे तू कसान करता दाडेल होतं इथला बानटपणा. मैत ना निरप सांगाल सुद्धा हुशारच माणूसले सांगणं पडे बरं. हा ते मोबाईल वे घ्यात म्हणेशील बराच फरक पडी घ्या. आणि ते मोबाईल जरी सांगत त्या मोबाईलने सुद्धा इथलं येडं करत ठेवले लोकेशले. मोबाईलमुळे बऱ्याच गोष्टी चांगल्या बी शेत आणि बऱ्याच गोष्टी वाईट बी राहणार. मोबाईलना इथला भारी फायदा शे तुमले नेटवर जठे जाणं शे आठवण फक्त गावनं नाव टाका तो रस्ता सांगस तुमले मोबाईल कुठे जाणं शे तट लगून पोहोचाड देस तू मोबाईल. हो इथलं हे फिरायची पोहोचाडच फक्त त्याला शॉर्टकट माहित नाही ना मग. आणि आपले शॉर्टकट जगान सवय शे. हा आपले पुल्ला दार वाटे नाही अंडाला जाणं आवडत जर अंगणमान नाही होती ते मधला दार माही लय जातस. हो किचन मा लाग सकाळ लय जाणं ना भांडा वलांडत लय जाई मन माय अंडा. हो आपले शॉर्टकट वागान सवय पड जायचे नाही का. मोबाईल चांगलासाठी बी शे आणि वाईट साठी बी तुम नावर आहे कसा यूज करा ना नाही का. बाजारामध्ये काजू बदाम पण विकला जातो. बाजारात काजू बदाम पण विकला जातो दही दूध पण विकलं जातं गावरान तूप बी विकावस आणि त्यांनाच बाजूमा मासाशने बी दुकान रास बियर बारने बी दुकान रास आपलावर आहे काय देवाना ते बरोबर आहे की नाही. तसं मोबाईल चांगल्यासाठी चांगला पण आहे आणि वाईटनासाठी वाईट पण आहे. पण त्यानं प्रमाण ठेवा ना बरं का वापरानं त्याचं प्रमाण ठेवलं पाहिजे. मला आवडतं हे सांगायला मोबाईल वापरानं सुद्धा प्रमाण ठेवाना नाही. या मोबाईलच नाही इथलं येडं कर ठेलशे बाबा इथलं येडं कर ठेलशे. एक भाऊ मोबाईलमा व्हॉट्सअप चालवता ड्युटीवर ते येता व्हॉट्सअप चालवता दुसरान घर मागुशी घ्या खुर्चीवर बशी घ्या तव लगून व्हॉट्सअप माशे. आणि ती माय बी मस्त सिरियल देखी रे ती टीव्हीवर तिला बी असं वाटणं मनात मला कोणा तिने बी टीव्ही धकता चाठी दिली ती बी टीव्ही मा येडी आव मोबाईल मा येडा. हो हाय मायनी चहा ठी दिनी चहा बनायला आणि तो लगून सिरियलच देखी राहणे चहा बी ठी दिने यांचं मोठी पॉयवर यानी चहा ना कप उचला पेवाल घेतोय दखवर वो म्हणा बापरे आय पी ते दुसरान घरनी आपला घरनी नाही म्हणे. मग आव घर माईन पयस म्हणे आव घर मालक जर उन्हात आव मारी टाकीन म्हणे माले तू मन घर मा कस काय हो हाव घर माई निघस तोपर्यंत घर ना मालक दार माई घ्या आव ते लटलट करायला लागल्या हो म्हणा बापरे याने ते घर मा सापडायली ना त्या काय करीन नी काय नाही. पण नेमकं त्यांनी यांकडे द्या घर मालकनी आणि तो बी फेसबुक माही वेळा होता. तो म्हणे मी का तुम ना घर मागू शिवून हो म्हणे म्हणजे त्यानं घर त्या काही वय खायनं नाही काय करा ना इथला येडापणा जायचा मोबाईल मुळे निव्वळ बानटपणा चालू शे. पाणी पुण्य तो नंतरचा हिशोब असतो पण लोकांच्या मनामध्ये राज करणं लोकांच्या मनात जागा करणं हे सुद्धा पुण्याचं काम आहे. बरं ज्यानं लोकांच्या मनात जागा केली ना त्याला नक्की स्वर्गाची प्राप्ती होती. मी एक मोठ्या महात्म्याच्या मुखातून लहानपणी ऐकलेला दृष्टांत आहे. पण मी लहानपणीचं मटेरियल असं ऐकलं ना इथंच उतरून ठेवलेलं म्हणून आता कामात येतंय मला ते ऐका. एक साधू महात्मा भिक्षा मागत होते साधू बाबा आणि भिक्षा मागत असताना गावातून एक समोरच्या गल्लीतून प्रेत जात होतं. साधू महात्मा तिथंच थांबले. महात्मा थांबल्याच्या नंतर अरे प्रेत जातोय आपण भिक्षा मागायची कशी जागीच थांबल्याच्या नंतर प्रेत जात होतं त्या गल्लीतून. घरातून एक बाई निघाली तिनं तिच्या पोरीला सांगितलं 9 वर्षाच्या पोरीला बेटी जाय आपल्या गावातून प्रेत निघाले आपल्या गल्लीतून निघाले जा ना मेलेला म्हातारा स्वर्गात गेला की नरकात गेला बघून ये. साधू महात्मा हातात कमंडलू झोली वगैरे होती बघत होता. संसारी बाई तिच्या 9 वर्षाच्या पोरीला सांगते मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला बघून ये म्हणून.
आपण पूर्ण आयुष्य खर्च केलं देवासाठी, आपण संसाराचा त्याग केला, तरी अजून आपल्याला कळत नाही मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला. आणि एक संसारी बाई तिच्या 9 वर्षाच्या पोरीला पाठवते, नेमकं खरं काय आणि खोटं काय बघायचं म्हणले. साधू महात्मा तिथंच उभा आहे. पोरगी फिरून आली प्रेत यात्रेमधनं. फिरून आल्याच्या नंतर माईला सांगते, आई तो मरणारा म्हातारा स्वर्गात गेला गे. मरणारा म्हातारा स्वर्गात गेला हा शब्द ऐकल्याच्या नंतर साधू महात्म्यानं ओ कमंडलू झोळी तिथंच ठुली. गेल्या गेल्या त्या पुरीचे पाय धरले आणि तिच्या मायचे सुद्धा पाय धरले. ताई संसार करत्या, संसार करून तू तुझ्या 9 वर्षाच्या पोरीला पाठवलं, तुझी 9 वर्षाची पोरगी सांगते मरणारा म्हातारा स्वर्गात गेला. हे ज्ञान कुठून प्राप्त केलं? बाई पूर्ण अभ्यास करून पूर्ण आयुष्य देवावर खर्च करण्याचा निर्णय घेतला, तरी आजवर मला कळलं नाही मरणारा व्यक्ती स्वर्गात गेला की नरकात गेला. तुझी 9 वर्षाची पोरगी सांगते. म्हणले ताई हे ज्ञान कुठून प्राप्त केलंस? तेव्हा त्या 9 वर्षाच्या पोरीने सांगितलं, बाबा याच्यासाठी खूप अभ्यासाची गरज नाही. मग प्रेत जाते ना, प्रेतच्या मागे चालत असताना जर लोक म्हणत असतील म्हाताराली बारी होता भाऊ, कोणा बी गरीब न संकट मा काम माई बुवा, कोण गरीब न पोरनं जमावर आहे ते जमाड दे बुवा, कोण गरीब न पोऱ्यानं जमीन त्यानं सांगे सवरी जमाड दे, समजिले स्वर्गानी प्राप्ती होईल. आणि प्रेत यात्रांमागे चालणारा लोक जर म्हणतच होतील बरं वे घेऊ आपला वरखेडीन गाण गई, समजिले याला नरकानेच प्राप्ती. बरोबर आहे की नाही? म्हणून तुमचं पाप आणि पुण्य जर ओळखायचं असेल तर लोकांच्या मनामध्ये अशी जागा बनवा. पण लोकेश लेना किडा पाडाशिवाय पोट